सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच फलदायी ठरणार आहे. तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये आज गोडवा येईल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेले हेवेदावे दूर होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपलं काम वेळेवर पूर्ण करावं. तुम्ही सामाजिक हितासाठी काम करण्याचा विचार केला पाहिजे. राजकीय क्षेत्राशी निगडीत लोकांचा एखाद्या समारंभामध्ये सन्मान केला जाईल, जिथे त्यांना चांगली संधीही मिळू शकते. तुमच्या एखाद्या मित्राच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून ते भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. तुम्ही मित्रांसोबत काही खास आनंदाचे क्षण अनुभवू शकता आणि त्यांच्यासोबत मजाही करू शकता. तुम्ही कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मतांचा पूर्ण आदर केला पाहिजे, नाहीतर त्यांना तुमची एखादी गोष्ट खटकू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचण असल्यास ती आज दूर होऊ शकते. कार्यालयामध्ये तुमच्या कनिष्ठ सहकाऱ्यांसोबत झालेल्या एखाद्या वादामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो, परंतु तरीही तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आज प्रगतीचा दिवस आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ यासारखी काही बातमी मिळू शकते. कठीण गोष्टी करताना तुम्ही माघार घेऊ नका. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा छोटासा व्यवसाय सुरू करू शकता. त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असतील तर त्यांना त्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं. जर तुमच्या आईच्या डोळ्यांशी संबंधित काही आजार असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत सुरू असलेला वाद हा संवादानं संपुष्टामध्ये आणाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल आणि तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. व्यावसायिक आज एखादा मोठा करार पूर्ण करत असतील तर सतर्क राहणं आवश्यक आहे, नाहीतर कोणीतरी तुमची फसवणूक करू शकतं. जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून मदत मागितली तर ती मदत आज तुम्हाला सहज मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांना काही जबाबदाऱ्या द्याल ज्या ते पूर्ण क्षमतेनं पार करू शकतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंददायी ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये समाधान आणि आनंद राहील. ऑफिसच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टीमध्ये तुम्ही सहभागी होऊन थोडा वेळ घालवाल. कोणतंही काम तुम्ही अतिउत्साहानं करू नका, नाहीतर तुमच्याकडून काही चूक होऊ शकते. तुम्हाला काही भांडखोर आणि मत्सरी लोकांपासून सावध राहावं लागेल, नाहीतर ते तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचा कोणताही जुना व्यवहार तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. तुम्हाला कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणं टाळावं लागेल, नाहीतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. व्यवसायामध्ये तुम्ही विचारपूर्वक पुढील पाऊल उचललं पाहिजे आणि विचार न करता कोणाला काहीही सांगण्याची काहीही गरज नाही. तुमचं उत्पन्न आणि खर्च यातील समतोल तुम्हाला राखायला हवा, नाहीतर पुढे समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जुन्या चुकीतून तुम्हाला धडा घ्यावा लागेल. तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी हा चढ उतारांनी भरलेला असणार आहे.
धार्मिक कार्यातील तुमचा विश्वास दिसल्यानं कुटुंबातील सदस्य तुमची प्रशंसा करतील. तुम्हाला भावंडांचं आज पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन तुमचं सुखमय होणार आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट झाल्यानं काही समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये काही बदल केल्यास तुमचं काही काम पुढे ढकललं जाऊ शकतं. तुम्ही इतरांना मदत करण्यातही पूर्ण रस घ्याल. त्याच वेळी तुम्हाला तुमच्या कामातही पूर्ण लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात आज आनंदाचा दिवस येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना काही नवीन काम करण्याची संधी मिळणार आहे. एखादा पुरस्कार मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न होणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनातील गैरसमज मात्र दूर करावे लागतील. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही निराशाजनक बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल. कुटुंबातील लोकांमध्ये सुरू असलेले हेवेदावे तुम्ही संवादातून संपवाल. तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनु राशीचे जे लोक नोकरीच्या शोधामध्ये भटकत आहेत, अशा लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड आज वाढणार आहे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, त्यामुळे तुम्ही तुमचं काम करण्यामध्ये यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमचं काम इतरांकडून करून घेण्यात यशस्वी व्हाल. परंतु व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस मात्र थोडा नरम राहील. जर तुम्ही पूर्वी कोणाला पैसे उधार दिले असतील तर तुम्हाला ते परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला शेजारी सुरू असलेल्या वादविवादामध्ये पडणं टाळावं लागेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकराला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणार आहे. तुमच्या नोकरीमध्ये काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय हा कुटुंबियांच्या संमतीनेच घ्यावा, नाहीतर तो निर्णय चुकीचा ठरू शकतो. तुम्ही तुमचे विचार ऑफिसमधील कोणाला सांगितलेत तर नंतर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल. जर विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना आज संधी मिळू शकते. आज कोणतंही काम करताना तुम्ही पूर्ण उत्साहामध्ये असाल. आज नशीब 76% तुमच्या सोबत राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस थोडा कमजोर असणार आहे. नोकरदार लोक आज त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाहीत. तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगलं काम हे मिळू शकतं. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेल्या कलहातून तुम्हाला थोडा दिलासा मिळेल आणि तुमचा आनंद देखील द्विगुणित होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आज वेळ काढावा लागेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत सहलीला जाण्याचा आज विचार कराल. तुम्ही जास्त तळलेले अन्नपदार्थ आज टाळायला हवेत, नाहीतर ते पोटाशी संबंधित समस्या वाढवू शकतात. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की भाग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. लोकांकडून तुमची कामं करून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळाली तर ती इतर कोणालाही देऊ नका. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या वडिलांशी नक्कीच चर्चा करा. खूप दिवसांनी तुम्ही एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला भेटायला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेल्या अडथळ्यांपासून तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी केली. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पहाटे सूर्याला तांब्याच्या भांड्यामधून अर्घ्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आज कोणाचा दिवस कसा राहणार आहे हे आपण जाणून घेतलेलेच आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी नक्कीच घडाव्यात, जेणेकरून प्रत्येकाचं आयुष्य हे सुकर होईल. धन्यवाद.